हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज माझ्यासोबत गुड मॉर्निंग करण्यासाठी क्षितिजा नाही आहे. त्याचं कारण असं की क्षितिजा गेली हॉस्पिटलला. मी वर्क फ्रॉम होम करतो आहे आणि ब्लॉग सुरू करायचं कारण की आज आम्ही कुठेतरी बाहेर जाणार आहे फिरायला, म्हणजे गोव्याला जाणार आहे फिरायला. हे क्षितिजासाठी थोडंसं सरप्राईज आहे, म्हणजे शी नोज द थिंग्स बट थोडंसं सरप्राईज आहे. आणि म्हणजे तिच्यासाठी सरप्राईज पण प्लॅन केलं आहे असंच. तर बघूयात तिचं रिॲक्शन कसं असतं. आणि मी आता बॅग भरायला येतो आहे, मी तिची पण बॅग भरली आहे. सो सरप्राईज इन द सेन्स तिचा बड्डे आहे. सो असं काही प्लॅन नव्हतं करता येत, तर मी तिला बोललेलं सुट्टी घे. आणि मग तिने आता सुट्टी तर घेतली आहे, पण कुठे जायचं काय मी प्लॅन काही सांगितलं नव्हतं. सो आता जस्ट रिव्हील करूयात. थोडेफार कपडे वगैरे भरलेले मी. तर आता आम्ही जाणार आहोत गोव्याला आज संध्याकाळी. आज आहे फ्रायडे 18 डिसेंबर आज. आणि आज जाणार आहोत गोव्याला. ट्रॅव्हल्स वगैरे बुक केली आहे. छान आहे, बघूयात कसं असतं एक्सपिरियन्स. मी बुक तर केली आहे, पण मग आता ते तिथे गेल्यानंतरच समजेल कशी असते. अशी बॅग वगैरे भरलं. मोठी ट्रॉली बॅग नाही घेतली, कारण मग स्कूटी वगैरे रेंट करणार तर ते तिथे बसत नाही पुढे आणि खूप इश्यू होऊन जातो. सर असं बॅग्स भरतो या दोन्ही सगळ्या गोष्टी आवडताना. आता आजसुद्धा ऑफिस आहे, चालू आहे ऑफिस. इकडे घेऊन बसलो आहे मी. तर बघूयात आज दिवसभर कसं, जसं जसं वेळ मिळेल तसं जाऊन पटकन आवरून येईल. कारण मला थोडं बियर्ड नीट करायची, केस पण थोडीशी कटिंग करायची, जसं जमेल तसं. आणि नेमकी आमची बस आहे 6:30ला. आणि आज सकाळी मला समजलं की आमच्या क्लायंटने पण 6:30ला मीटिंग शेड्यूल केली आहे. तर ती मीटिंग पण मी आता मे बी बसमधूनच बसल्या बसल्या घेऊन टाकेल, जर जसं जमेल तसं. नाही तर रिशेड्यूलसाठी विचारू शकतो मी, कारण मला बोलावं लागणार आहे. सो लेट्स सी. सो Hello guys, हिअर इज welcome to अ our सरप्राईज vlog. फॉर यू. कसं वाटलं सरप्राईज? एकदम भारी. आम्ही आता गोवाला चाललो. हे आता मी क्षितिजाला जस्ट रिव्हील केलं आहे. खूप भारी वाटतंय. आता आम्ही आलो आहे बस बोर्डिंग पॉईंटच्या इथे. थोडंसं अनयुज्युअलच बोर्डिंग पॉईंट आहे, बट काय करावं. माहिती असेल लोकांना, तो वाकडचा जो ब्रिज आहे ना, जिकडे हायवे आहे, तिथे इतकी धूळ आहे इकडे. आणि आलोय आम्ही पहिल्यांदा नाही, तसं आम्ही लवकरच असतो, बिफोर टाईमच असतो. पण लास्ट टाईम आमचा खूप खराब एक्सपिरियन्स होता, म्हणून आम्ही आज खूप घाई करत लवकर आलोय. आणि आम्ही खूप मजा करणार आहे आणि खूप मस्त वाटतंय. तर मी जे सकाळी तुम्हाला अपडेट दिलं त्यानंतर खूप कामं केले मी. भांडे घासले सगळे, खिचडी बनवली, म्हणजे सगळं आवरून ठेवलं. म्हणजे आम्हाला निघायचं होतं ना, तर आता टिफिन पण घेतला आहे जेवायला. कारण क्षितिजचा उपवास आहे ना, मग कसं. आणि उशीर पण, म्हणजे उशीर होऊन जातो. जर ही आल्यावर सगळं करायला बसली तर खूप उशीर होऊन जातो. त्यामुळे मी सगळं आवरून ठेवलं, म्हणजे आम्हाला लगेच निघता येईल. आता आम्ही चाललो, मस्त मजा करायची. याला म्हणता नशीब की माझ्याकडे आहे असा नवरा मिळाला होता, जेवण बनवून ठेवणार. तुझा बड्डे नाही, पण ते माझं बड्डे म्हणून नाही, असं पण ते करतात मला खूप हेल्प. तर खूप छान आहे. लोकांना वाटत असतं अरे काय लग्न करून कसं असतं, लग्न कशाला करायचं, ही कामं करायला लागतं. असं काही नसतं, खूप मस्त असतं. दोघं जण मिळून मज्जा असते. आणि म्हणूनच मग आम्ही चाललोय गोवा. मडगाव स्टेशनच्या मडगाव बस स्टँडच्या समोर एक छत्रपती रेस्टॉरंट नावाचं दुकान आहे. आणि ते आम्ही चहा प्यायला आलोय. चहा आणि हा आहे उपमा. सकाळचे 7 वाजले. आणि ह्यांच्याकडे हे बघा, तुम्हाला 2 वेगळे कप दिसत आहे. हा थोडा पू आहे आणि हा थोडा स्लिम आहे. तर हा त्यांच्याकडे फिमेलला असा स्लिम कप देतात आणि मेलसाठी असा थोडा डब्बू कप देतात. तर तुम्ही पण बघा, मस्त. थंडी खूप नाही आहे इथे, पण छान वाटतंय. मस्त आहे वातावरण, फ्रेश झालो आम्ही. बस स्टँडवरच छान होतं, सोय म्हणजे चांगलं होतं. आपल्याकडच्या पेक्षा चांगलं होतं सोय. मी आपल्याकडे कुठे गेलेच नाही, त्यामुळे मला माहितीच नाही. खूपच खराब असतं आपल्याकडे. इथे तरी बेटर होतं. तिथे पण लिहिलं आहे बरं का, बाईक रेंटल. आपण त्यांना कॉल लावून बघूयात. गोवा आणि गोव्यातला ख्रिसमस.
गोवा इन क्रिसमस. बघा रस्ते कसे मस्त डेकोरेट केले. म्हणजे गाव आहे एकदम एकदम गाव आहे आणि तिथे इतकं छान केलं आहे. तर हा सीझन खूप मस्त आहे फिरायला यायला ना. आणि आता चाललो आहे इथे धूळ पण नाही आहे. इथे तुम्हाला स्कार्फची वगैरे गरज नाही आहे. खूप मस्त आहे. ऊन पण कमी आहे. पण ठीक आहे तरी पण आपण गारवा आहे म्हणून उलून जाऊ. खारा शेंगदाणा होण्यापासनं वाचण्यासाठी आम्ही हे सगळं केलं आहे. सो असं आहे पण सही आहे एकदम सही आहे. असे रस्ते घरं एकदम भारी. म्हणजे वर्थ कमिंग एव्हरी इयर. म्हणजे तुम्ही दरवेळेस जेव्हाही गोव्याला जर आलात तर गोवा तुम्हाला डिसअपॉइंट नाही करणार. असं आहे गोवा. आम्हाला मोर दिसला इथे. आम्ही रस्त्यात होतो आणि आम्हाला एक मोर दिसलाय. बघा किती मस्त असा मोकळ्या याच्यात फिरतोय. हा किती भारी आहे. वाव टुक 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 टुक. हा सो फायनली आलो आहे आम्ही इथे बीचवर, अगोंडा बीच. सुंदर असा अगोंडा बीचला आलो आम्ही. पण आता आमच्या रूम क्लीनअप करताय तो, त्यामुळे थोडा वेळ लागेल. त्यासाठी आम्ही इथे बाहेर आता फिरायला आलो. नाश्ता करूयात. बघूयात इथे कुठेतरी एखाद्या हॉटेलला जाऊ आणि नाश्ता करू. धर बाई धर. आता मी बघू शकते. आता तू बघू शकतेस गोडू. हा मला सूट नाही होत. नाही नाही सॉरी. अशी नखरे असतं. राहू दे आपलं आपण करायचं का. मस्त. हे बघ हे आमचा रूम पण आम्ही दाखवू. थोडा जवळच आहे इथून. मस्त पण मजा करतात. मस्त लाटा येतात. मोठ्या मोठ्या आवाज येत असेल तुम्हाला. मस्त लाटा येतात. तर आम्ही जाऊ आता कुठेतरी नाश्ता करू. मस्त बसलो आता मस्त बीचवरती एका बीच साईड रेस्टॉरंटमध्ये. मस्त वाटतं. छान थंड थंड गार हवा आहे. आंघोळ नाही केली. कोण? आंघोळ तू? मी तर आज नाही गेली. मी काल संध्याकाळी निघतानाच केले सगळे कामं आवरून. बघूच आता आमचा रूम मिळाला की आम्ही जाऊन आंघोळच करणार. आता थोडी पेट पूजा. खूप भूक चेक लागली. इन टाईम ॲक्च्युली त्यांचा 12चा आहे. आता वाजलेत ऑलमोस्ट 11:15. ते देतील आपल्याला. इथे इतकं छान ना. आपल्या म्हणजे मुंबईला वगैरे बीचवर गेलो किंवा मी सुरतला पण गेलो, खूप ह्युमिड असतं. इथे एकदमच म्हणजे थंड आहे. लिटरली चिल. थंड आहे खरंच. म्हणजे हां असं गरम नाही होते. मी पण गरम नाही. मुंबईला बीचवरती नाही फील केलं आहे. बीचला नाही गेली कदाचित. मी एखाद्या वेळेस गेले असेल. नाहीच गेले आहे कधीच. पण नाही म्हणजे असंच असतं मुंबईला. खूप दमट. किंवा मी सुरतला पण थंड बघितलं. आहे. सुरतला तर पूर्ण सिटीच असं एकदमच ह्युमिड असतं. सिटीमध्ये एकदमच गरमच असतं. तर छान नाही दिसत आहे म्हणून मी ते केस जरा खराब झालं ना. आता रूमवर जाऊन वॉश करेन बेटर. छान रूम मिळाला. आम्ही सगळ्यांना सांगू ॲट द एंड. तुम्ही ब्लॉग बघत राहा. आज रात्री आम्ही सगळं मग आज दिवसभर किती खर्च झाला आमचा डे वाईज आम्ही प्रत्येक ब्लॉगमध्ये सांगायचं किती खर्च झाला आहे. तुम्ही कसं बेटर ऑप्शन चूज करू शकता ते सगळ्या गोष्टी. मस्त चॉकलेट पॅनकेक आणि हे आहे चिकन सँडविच. आम्ही असं मागवलं आहे नाश्ता करण्यासाठी. छान बीचचा नजारा घेता घेता मस्त. आणि इथे माझा नजारा गोडू. चलो खाऊन बघू. खाऊन बघते का? झालं का तुझं? क्षितिजा पॅनकेक पण आम्ही ऑर्डर केलं आहे. चॉकलेट पॅनकेक. बघूयात क्षितिजा खाऊन टेस्ट करून दाखवेल आपल्याला कसं आहे. तोंड भरवलं. ही नेहमीच काहीतरी असं असतं. भरवतच असतं. मला जातं ते टिश्यूने साफ करावं लागतं. छान दिसतंय का तुला तसं? तिथं मोस वगैरे काहीतरी खायलं होतं ना. मस्त दिसतं. हां खूप मस्त आहे.
आपण हे सांगून टाकू आपलं आत्तापर्यंत जे झालेलं एक हॉटेल वगैरे त्याचं. मला वाटतं रात्री सांगण्यापेक्षा रात्री सांगू ना एकदा समरी. माहीत नाही मग शूट होईल की नाही करायचं. करू आठवणी नाही आता थोडी आहे. लेट्स सी कसं होतं. हे गाईज हॅलो. तर आम्ही रेडी झालेलो आहोत. क्षितिजा पण रेडी झालेली आहे. आता आम्ही मस्त आलो. सकाळी ब्रेकफास्ट केलं तुम्हाला दाखवलं. आता त्या रूममध्ये एंटर केलं. अरे वा क्षितिजा हे ऑब्झर्व केलं का तू? रूम नंबर 8 लकी नंबर. जस्ट बघितलं मी. तर ब्रेकफास्ट केला आणि झोप म्हणजे झालेली बट स्टील थोडंफार अजून झोपावं म्हटलं तर झोपलो आम्ही दुपारी मस्त. म्हणजे 2-2:30 झोपलो. आता मस्त झोप झाली आहे. आवरलं, फ्रेश झालो, मस्त रेडी पण झालो. आता मस्त एक्सप्लोअर करायला रेडी आहे आम्ही मस्त. आता एक्सप्लोअर करण्यासाठी आता आम्ही पहिले जेवायला जाणार आहे. भूक लागली आहे. भूक इन द सेन्स भूक तर नाही आहे, सकाळी खाल्लेलं तुम्ही बघितलेलं. पण स्टील आहे की आता फिश वगैरे खाऊयात. सकाळी जस्ट चिकन सँडविच आणि ते खाल्लेलं. काय खाल्लेलं का अजून? चॉकलेट पॅनकेक. तर आता मस्तपैकी फिश खाऊयात. बघू कसे माहिती तुम्हाला. चला खूप क्विक रूम टूर पण देऊन टाकतो मी आता. लेट्स स्टार्ट. ही आहे आमची जिथे आम्ही राहतोय ती प्लेस रिओ दी ग्रँड. हे झाडं बघ ना किती सुंदर खूप मस्त आहे. इथे हा अगोंदा गाव आहे. मी लास्ट इयर पण आलेलो तेव्हा इथेच राहिलो होतो. खूप शांत आहे, मस्त आहे. लास्ट टाइमपेक्षा आता जरा जास्त म्हणजे आहे, लोक वाढली आहेत, दुकानं वाढली आहेत. आणि इथे एकच रस्ता आहे गावचा. पलीकडे थोडेसे म्हणजे रेस्टॉरंट, थोडी घरं आहेत आणि लगेच बीच आहे. आणि आम्ही रस्त्याच्या अलीकडच्या साईडला आहे. सो इथे मस्त आहे. इथे लगेच बीच आहे. हे बॅक साईडला आहे पूर्ण बीच आहे. इथून आता हां तिथे बघा पाणी दिसतंय. तिथे थोडंसं हे जे आहे ना हे पाणी इकडे. हो. तर खूप छान प्रॉपर्टी आहे म्हणजे जी आम्ही जिथे आम्ही राहतोय. स्विमिंग पूल आहे, शांत आहे. रूम्स दाखवतो इकडे. ही आहे हे गंगा. आहे, ह्यांनी सगळ्या नद्यांची नावं दिली आहेत रूमला आणि त्यातलं हे आहे गंगा. सो हे असं आहे. आणि आम्ही सगळं सामान कपाटामध्ये ठेवलंय ह्या साईडला कपाट. हा माझा गप्पा आहे खालचा जो मी नीट आवरून ठेवलाय. फॉर 2 days. हां आम्ही 2 दिवसासाठी हीच रूम बुक केली आहे. आणि फ्रीज वगैरे पण फ्रीज आहे. हो छान, किती सुंदर आहे रूम आणि मस्त मस्त आहे. मजा आली. हो आणि असं फ्रेश वाटतंय. एअरी आहे, खूप कोंदट नाहीये. टीव्ही पण आहे. आता आम्ही मस्त बॉयलर इथे कॉफी बनवली. मी सुद्धा मस्त ब्लॅक कॉफी बनवून पितो आता सध्या. आणि मी पण गरम पाणी पिते. आणि खूप स्वच्छ आहे, क्लीन बाथरूम पण आहे. मस्त गरम पाणी, गीझर सगळं मस्त आहे. आणि एक सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे ढांटण इकडे हां मिरर. मला खूप आवडलेली सगळ्यात छान गोष्ट मिरर. सो असं आहे. आम्ही तुम्हाला ह्याचे नाव आणि ते व्लॉगच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकू. आणि हा कॅप्शनमध्ये. तर हा रूम आम्हाला मिळालेला. आलो ते पोळी सांगू हवं तर आय थिंक भरपूर आहे. इथे अगोंडा कॉर्नर म्हणून आहे. अगोंडामध्ये खूप छान असतं. इथे नेहमी आम्ही येतो प्रत्येक वेळेस आल्यावर. खूप छान असतं त्यांचं जेवण. आता आम्ही हे किंगफिश थाळी मागवली. खूप बघूयात टेस्ट करून. खाते का? क्षितिजा टेस्ट करून सांगेल आपल्याला. त्यांची ग्रेव्ही खूप छान असते. आम्ही प्रत्येक वेळेस खातो हे. आणि अजून एक इथे हॉटेल आहे मे बी आमचं. आम्ही कोकण प्रिफरच त्यासाठी करतो की आम्हाला फिश खायला मिळते. येस बघा तिचे एक्सप्रेशन्स. येस चला तर ताव मारूयात मस्तपैकी. तुम्ही पण आले अगोंडामध्ये कधी तर या. हे अगोंडा कॉर्नर. छोटंसं मोठं हॉटेल नाही दिसणार तुम्हाला पण मस्त आहे. तर आम्ही आता पॅलेलिनमध्ये आलो आहे. आणि
अगोंदा पॅलुलम पूर्ण फॉरेनर्सने भरलेलं आहे. असं वाटतं फॉरेनर्सचं गाव आहे आणि आपण इकडे एकदम गाड्या वगैरे. हां, त्यांची मुलं, त्यांचे एक हेल्मेट. लेडीज तर आम्हाला ओमनी चालवताना हो, दिसली. ओमनी. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की ते किती रुळले आहे तिथे. जिकडे तिकडे फॉरेनर्स, जिकडे तिकडे. आता आणि आमच्यासोबत एक ट्रॅजेडी पण झाली. थांबा सांगतो थोडं, बीचवर गेल्यावर सांगतो. ठीक आहे. ट्रॅजेडी म्हणजे होता राहिली. हां, हो, म्हणजे झालीच होती पण देवाची कृपा. तर आम्ही आलोय पॅलुलेमला आणि इथे तर आता इथे आपण आलेलो आहोत पॉलिलम बीचला. गाडी पार्क केली इथेच. तू का दिसत नाही? अच्छा, आय थिंक सिनेमॅटिक. ते थोडं ब्लर होतंय. येस, ब्लरमुळे चांगलं दिसतंय का? तर आम्ही आलोय आता पॅलुलेम. जर तुझं माईक लागेल. तर आता आम्ही आलोय पॅलुलेम बीच वरती आणि खूप गर्दी नाही. हां, तर आता आम्ही आलोय पॅलुलेम बीचला आणि खूप गर्दी नाही आहे पण मस्त आहे. म्हणजे छान वाटतंय. सनसेट होणार आहे आता, ऑलमोस्ट होण्यातच आहे. आणि रस्त्यात काय झालं, आम्ही ना खायला थांबलेलो ना, तर ह्याने हेल्मेट काढलं होतं. हां, हे बघा, हे फॉरेनर्स मस्त. तर काय म्हणाले, हां, हे इस्कॉनचे लोक असतात, माहिती असेल तुम्हाला, जे की हेल्प करतात गोशाला किंवा त्या सगळ्या इस्कॉन थ्रू लोकांना. तर हां, मी हे सांगत होते की रस्त्यात आम्हाला ना पोलिसांना काय म्हणतात, ट्रॅफिक पोलिसांनी पकडलेलं आम्हाला, कारण मी हेल्मेट घातलं नव्हतं. तर मग मी लावला शोन. तर मग त्याने खूप वेळ थांबून ठेवला आम्हाला की तुम्ही का घातलं नाही आणि ऑल. पण फक्त मराठी असल्यामुळे ते लोक पण नाईक आणि नाही, असं नाही. कदाचित आम्ही त्यांना कन्व्हिन्स पण म्हणजे ते कन्व्हिन्स झाले, त्यांना जेन्युइन वाटलं. माझे केस अटकलेच, तर त्यांना वाटलं. म्हणजे आम्ही नेहमीच घालतो ना, तुम्ही बघितलं असेल, आम्ही नेहमीच हेल्मेट घालतो दोघं पण. मी तर हेल्मेट विदाऊट हेल्मेट आम्ही निघतच नाही. माझे केस खराब होत चालले त्या गोष्टीमुळे. पण तरी पण लेट इट बी. मला ती स्टोरी नंतर आरामात सांगायची होती, पण मग हिने खूपच घाईघाईत पण सांगितली. ते असं नाही, पण मग ती तेव्हा सांगितली की आपण असं त्याला हे असतं ना, म्हणजे कायाकिंगला बसल्यानंतर पण सांगू शकत होतो. जाऊ द्या, बीच बघा विथ द सनसेट. मस्त आहे बीच, मस्त आहे, सही है. मस्त. असं गोल फिरवा आपण. खूप छान सनसेट होतं. हो, तर आता आमचा विचार आहे कायाकिंगला जायचा. मस्त सनसेट होताना बघताना होपफुली आम्ही तिथे जास्त तिकडे जाऊन बघू कसं आहे काय. आणि कपडे ओले होऊन जातात यार त्याच्यात कायाकिंग करताना इथे, म्हणजे समुद्रामध्ये. पण मग मजा येते, खूप मजा येते, मस्त वाटतं एकदम. असं थ्रिलिंग असतं. म्हणजे ते अशी असते ना, कायक असं होत असतं कंटिन्यू, मग मस्त वाटतं. तर आत्ता आपण फिरतोय पॉलिलम बीच. इथे खूप सारे शॅक्स आहे, हे सगळे शॅक्स आहे. रात्री इथे असं सगळं लाइटिंग लावतात, मस्त भारी. खूप मस्त बीच आहे हे. पण मग तेच आहे की जरा शांतता हवी असेल तर तुम्ही अगोंदालाच जा. इतकं मस्त आहे ना अगोंदा, मला खूप आवडतं अगोंदा. क्षितिजाला पण खूप आवडतं. खूप छान आहे, शांत. इथे तरी खूप गर्दी असते, कारण हे खूप फेमस बीचेस मधलं एक आहे ना. तर फेमस म्हणजे मोठं आहे आणि इथे खूप सारे शॅक्स पण झालेत, त्यामुळे हां, बघ ना किती आहे. आणि इथे तुम्हाला स्वस्तात, म्हणजे चीप रेटमध्ये मिळेल. सी फेसिंग जरी हवं असेल तरी 2,500 वगैरे अशा रेटमध्ये मिळून जाईल इथे पॉलिलम बीचला. तेच आहे, पण मग गर्दी तेवढीच जास्त. लेट्स सी. पक्षी बघा किती छान आहे. हो, खाली दाखव. कायाकिंगला जातो. तर अनफॉर्च्युनेटली आम्हाला खूप उशीर झाला आणि सनसेट होऊनच गेला आहे ऑलमोस्ट. तर आम्ही आता दाखव ना. म्हणजे होतोय. बाकी आहे. छान दिसतंय.
तर आता आपण मग स्किप करतोय. आता आम्ही फोटो काढत होतो, तर फोटो काढतानाच आता आम्ही व्हिडिओ पण चालू आहे. तर आता आम्ही स्किप करतोय का हायकिंग करणं. मे बी उद्या सकाळी वगैरे करू. करायची तर इच्छा खूप होती, पण तेच आहे ना, उशीर आणि झाला. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आम्ही गोव्यात का आलोय एका माणसाचा बर्थडे आहे. हो माहिती त्यांना, माहितीये सोनूचा बर्थडे. माझा बर्थडे मी बॉर्न झाले म्हणजे बर्थडे कसला दिवस असेल. तोच सेलिब्रेट करायला, त्याचं दुःख विसरण्यासाठी गोव्यात आलो आम्ही. तर आता तेच फिरू जरा इथेच पालोलो मध्ये. बसू असं थोडंसं हां इथे. जरा बसू, चिल मारू आणि मग जाऊ घरी. तर इथे आम्ही मस्त सी व्ह्यू एन्जॉय करू. कोल्ड कॉफी ऑर्डर केली क्षितिजाने. पिऊ मस्त एन्जॉय करू. हो चालेल ना. सध्या चालले आमची शॉपिंग पॉलेलन बीचला. हे बघा खूप आहे मस्त. हे मस्त colours गोष्टी आहे. आहेत. पण हा हा छान छान आहे. आहे ना? हो तर आमची पॅरालम बीच वरती खूप मस्त शॉपिंग केली आहे. हे खूप पण छान छान घेतलंय. बॅग, खूप पूर्ण बॅग भरली आहे. नाही एवढी भरली नाही आहे पण खूप सारं शॉपिंग केलं आहे. आणि आता आम्ही त्या मार्केटमध्ये फिरतोय आणि मार्केटमध्ये आम्हाला दिसतंय आता क्रिसमस सेलिब्रेशन चाललं आहे. आणि मी आय विल शो यू. तर इकडे क्रिसमस खूप मस्त असतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, कारण गोवा इज फेमस फॉर क्रिसमस सेलिब्रेशन. सो या, this is how it is going. Feliz Navidad, Feliz Navidad, Feliz Navidad, Feliz Navidad, Feliz Navidad, prospero año, felicidad. काश्मीर स्टोरी इथे काश्मीर. खूप शॉपिंग केली, लिटरली 2-2.5 तासपासनं फिरतो आम्ही. आता आम्ही जाऊयात घरी. इथून पण शॉपिंग केली, म्हणजे आता खूपच. हां जाऊयात नाही जाणार आहोत. खूपच ठिकाणं आम्ही शॉपिंग केली आहे. पण आमचं स्माइलीचं ग्रामर कच्चं आहे, तसं तुम्हाला पहिल्यापासून माहिती आहे. तसं आमच्या स्माइलीचं जसं ग्रामर कच्चं आहे तसं अजूनही कच्चंच आहे, त्याच्यात काही सुधारणा नाही आहे. घरी जाऊयात, जाणार आहोत असं एक वॉट एव्हर इट इज इथे ड्रीम कॅचर्स बघा. मस्त शॉपिंग आहे इथे पॅलोलम बीचला. चांगले असे अँटिक स्टोअर्स पण आहेत तिथे. व्हिडिओग्राफी नाही करू देत, पण मग आहे अँटिक पण आहे. खूप जुन्या गोष्टी अशा. लेदरचं एक छान शॉप होतं, आपलं महाराष्ट्रीयन लोकांचंच होतं. त्याने मस्त बेल्ट दिला मला, मस्त होता. चलो तो फिर देखते हैं हम अपन खाते क्या है. भूख लगा है, खाएंगे कुछ तो मस्त पैकी. ठीक आहे. काय मग तू सांग. तुम्ही आम्ही आत्ता आलो आहे डिनरसाठी आणि इथे आहे हे बाबाज लिटिल इटली रेस्टॉरंट बार आणि हे आहे शतान. तर हे क्रिसमसमुळे सगळे हॉटेल्स असे छान डेकोरेट केलेत. आणि आता आम्ही एक फिश सिझलर खाणार आहोत. हॅलो गाईज. तर आता आम्ही हा ब्लॉग म्हणजे हॅलो गाईज कसं होतं, हॅलो गाईज. तूच बोल बोल. नाही नाही तसं नाही म्हणजे एंटरटेनिंग आहे ना यार, काय पाहिजे आणखी आयुष्यात. ठीक आहे. तर आम्ही हा आजचा डे 1चा ब्लॉग एंड करतो आहे. आणि आम्ही मग बोललेलो जसं बोलल्याप्रमाणे की आम्ही सांगू की दिवसभर आम्ही काय काय स्पेंड केलं आहे, कसं स्पेंड केलं आहे आणि टोटल खर्च किती झाला आहे. तर टोटल खर्च येईल तुम्हाला, म्हणजे मी माझा कॅल्क्युलेट करतो, तो जर चुकला वगैरे तर तुम्हाला समजेलच. तर लेट्स स्टार्ट फ्रॉम द बस.
रेंटल. सो आम्ही बस बुक केलेली काल पुण्यावरनं मडगावला येण्यासाठी, मडगावपर्यंत येण्यासाठी. तर मग ती आम्हाला अप्रॉक्स पडलेली 1700 दोघांचे. 1700-1800 असे पडलेले. 1800 पकडू आपण. तर ते 1800 झाले. त्यानंतर आम्ही बाईक रेंट केली. मग आल्या आम्ही पहिले बाईक रेंट केली. तर ते आम्हाला 600 पर डे असं पडलेलं. मग ते 600 झाले आणि आम्ही 3 दिवसासाठी केली. मग म्हणजे त्यांचं असं असतं की जर तुम्ही सकाळी स्टार्ट करताय, असं ते हॉटेलसारखं नाही की चेक इन चेकआउट तुम्ही नेक्स्ट डे देऊ शकता. आज घेतली नेक्स्ट डे 1 डे होईल आणि असं नाही. तुम्ही आज दिवसभर घेतली, तुम्ही संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आणून दिली, दॅट्स 1 डे. एकच दिवसाचे पैसे. तो दुसरा दिवशी जर दुसऱ्या दिवशी सकाळी जरी आणली तरी 2 दिवसाची. मग तसं मग आम्ही आता परवा देऊ, इव्हनिंगला देऊ. तर मग तसे 3 दिवस झाले. पर डे आम्ही 600 असं पडणार आणि परवाचा. इतकंच आहे. 600 आणि डिपॉझिट द्यावं लागतं. म्हणजे 1000 रुपीज डिपॉझिट द्यावं लागतं. इट डिपेंड्स ऑन इच स्टोर. आणि त्यानंतर ओके, तर त्यानंतर बाईक रेंट करताना थोडंसं बघून घ्यायचं की ब्लॅक नंबर प्लेट असते. कारण इथे पोलीस वगैरे थांबवता, विचारता मग तुम्ही कुठून घेतली. मग ते काहीतरी फेक सांगावं लागतं. त्यापेक्षा ब्लॅक नंबर प्लेट असली म्हणजे त्यांना पण समजतं की हे रेंट टुरिस्ट आहे म्हणून. तर ते एक लक्षात ठेवायचं बाईक रेंट करताना. आणि व्हिडिओ काढायचा, पूर्ण व्हिडिओ काढून घ्यायचा बाईकचा, सो दॅट काही ते नंतर ॲलिगेशन्स नाही करत की तुमच्यामुळे काय झालं. त्यांना म्हणजे सांगितलेलं असतं की हां हे असं आहे सिच्युएशन. हां, तर मग बाईकचं तसं बघून घ्यायचं. म्हणजे प्रॉपर मी ज्याच्याकडनं घेतली मी त्याचा नंबर देईल. इज म्हणजे गुड गाय, तो देतो व्यवस्थित बघून. तर ते एक झालं. आणखी एक गोष्ट की हे बाईकसाठी ते लोक आता आम्हाला 800, 700, 750, 800 असं म्हटलेले. पण आम्ही त्यांना बार्गेन करून इतकं केलंय. तर थोडं बार्गेन करावं लागतं तुम्हाला. बार्गेन करायचं. 2-3 ठिकाणी कॉल करायचे. तिथे मग बोलता येतं व्यवस्थित आपल्याला. गुगल मॅप्सला तुम्ही सर्च जरी केलं ना रेंटल बाईक्स अँड कार्स, मग तुम्हाला ऑप्शन मिळतात बरेच. सो कॉन्टॅक्ट करून थोडं त्यांचं आयडिया घ्यायची आणि बार्गेन करायचं. जिथे तुम्हाला म्हणजे सगळ्यात स्वस्त मिळेल, मग त्या ऑप्शनसाठी तुम्ही जायचं असं आहे. त्यानंतर मग काय, पेट्रोल टाकलं. पेट्रोल इथे स्वस्त आहे आपल्या महाराष्ट्रापेक्षा. आपल्या महाराष्ट्रात 115 वगैरे काहीतरी चालू आहे लिटर. इथे 93 रुपीज लिटर आहे पेट्रोल. मग पेट्रोल भरलं बाईकमध्ये. आय गेस 350चं पेट्रोल भरलं. त्यानंतर आलो, हॉटेल बुक केलं. हॉटेल आम्हाला म्हणजे लकीली एवढा पीक सीझन आहे. पण मग म्हणजे मी बघून ठेवलेलं, थोडं रिसर्च करायचं आपण आपल्या हिशोबाने. आणि तुम्ही मतलब म्हणजे वॉक इन जरी बघितले तरी पण चांगले मिळून जातात. तर डिपेंड्स ऑन तुमची म्हणजे प्रेफरन्स. आता जर पॉलिलमला जर तुम्ही बघितलं तर आपल्याला म्हणजे 2500मध्ये सी फेसिंग पण मिळून जाईल. पण मग आम्हाला हा बीच असं खूप क्राऊडेड आहे, सगळं खूप क्राऊडेड आहे, तर इतकं नाही आवडत. अगोंदा कसं एकदम शांत, छान वाटतं तिथे रोम करायला पण इकडे तिकडे. तर त्यामुळे मग आम्ही तिकडे अगोंदाला जास्त प्रेफर करतो नेहमीच. आम्ही जेवढा पण वेळ चालू तेव्हा अगोंदा प्रेफर करतो. तिथे थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे. जे बीच फ्रंट वगैरे तर तुम्ही म्हणजे 5000 वगैरे असेच मिळतील सीझनमध्ये तरी. मग ते एक तुम्हाला बघावं लागेल तुमचा प्रेफरन्स काय. मग तो आम्ही तर नॉर्मल केला. आमचा जर व्हिडिओ बघितला असेल तुम्ही तर तो आम्हाला 2000ला पडला पर डे. आजचे 2000 आणि उद्याचे 2000 असे. तरी पण छान आहे. म्हणजे त्याने आम्ही खूप साऱ्या ठिकाणी गेलो. तर आम्हाला 8000, 12000 असं सुद्धा सांगितलं जिकडे बीचच्या साईडला आहे. ते पण असं की खूप भारी नसतं. सेम फॅसिलिटीज असतात, फक्त तुम्हाला बीचच्या जवळ सेम असतं पण मग बीचच्या समोर असतात. म्हणजे तरी पण तुम्ही तर कंटिन्यू बीचवरती नाही झोपू शकत ना. तेच आहे प्रेफरन्स की असं प्रेफरन्स. तर आम्हाला तसं बीचच्या अगदीच जवळ आहे. म्हणजे वॉकिंगच्या समोरच बीच आहे, फक्त मध्ये रस्ता आहे, दॅट्स इट. तर ते छान मिळालं आम्हाला. त्यांनी 3000 सांगितलेलं, कोट केलेलं. तर आम्ही त्यांना म्हणालेलो की आम्हाला ऑनलाईन स्वस्त मिळतं आहे, तर तुम्ही ते बोलले 2000मध्ये आम्ही करू शकतो. सो आम्ही लगेचच मग बुक केलं आणि झालं. ते खूप छान आहे, स्वच्छ आहे प्रॉपर्टी. मी तुम्हाला जसं आत्ता व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच की ते सगळं एकदम छान आहे. तर तुम्ही पण येऊ शकता. त्याचं नाव पण टाकलं आहे आम्ही. ते तर आम्ही डिटेल सगळं टाकून देईल मी. तर तसं आहे तो. तर ते एक आम्हाला परवडलं.
कारण आता क्रिसमस आहे 5 दिवसातच, तर आता सगळे लोक प्रिफर करतात ना गोवा, कारण इकडे असतं छान सेलिब्रेशन आणि फेस्टिवल असं छान, तर त्यामुळे मग लोक आपला खर्चाचाच एक सेपरेट व्हिडिओ बनवू मला वाटतं आपण खूप मोठं होत चाललंय. हां अजून तर बऱ्याच गोष्टी बाकी आहे सांगायचं. हां नाही, फटाफट कवर अप करा. ठीक आहे. तर मग त्यानंतर आम्ही नाश्ता केला. नाश्ता पण आम्हाला 350 मिळून गेला. ते चिकन सँडविच आणि काय चिकन सँडविच आणि काय खाल्लेलं आपण ते गोड पॅनकेक्स. तर असं आम्ही ते त्याचं पण ते कितीला 350 वॉज, झालं. हां 350. त्यानंतर मग झोपलो आणि उठल्यानंतर जे आम्ही लंच केलं. लंचमध्ये मग आम्हाला जास्त भूक नव्हती, तर आम्ही एकच प्लेट घेतलेली. ती पण आम्हाला एक थाळी घेतलेली. ती कितीला पडलेली आपल्याला 450. ते झालं 450. त्यानंतर मग इथे आलो पॅलोलेमला. तर काय मग शॉपिंग वगैरे केली ना. आता जेवण करणार आहे, ते पॅलोलेमला एक ना तुम्हाला इकडे पार्किंग आहे, सो तिथे तुम्हाला 50 रुपीज द्यायला लागतं पार्किंगसाठी. तर ते 50 रुपये त्यांची पावती आहे प्रॉपर. तर तिथे काही असं तुम्हाला लुबाडण्यासारखं नाही आहे, असते छोटंसं. इथे असे लोक मला असं खूप पैशासाठी करतात असं नाही वाटत. असं नाही, कारण त्यांना खूप पैसे मिळून जातात. खूप टुरिस्ट, प्रचंड टुरिस्ट आहे इथे. पण मग त्यामुळे सॅटिस्फाईड आहे लोकांना, असं सॅटिस्फाईड नाहीये. लोक आपल्या म्हणजे असे प्लेसेस आहेत, आता मी मेन्शन नाही करत, पण आहेत की जिथे खूप पैसा येतो तरी पण लोकांना हावरट सारखं आहेच नाही, और म्हणजे जास्त सांगणार हवंच आहे, संपतच पण नाही. शॉपिंग करताना लक्षात ठेवा, म्हणजे ते रेट सांगता आपल्याला ते रिझनेबल पण वाटतं म्हणजे बऱ्याच ठिकाणी. पण मग तरी सुद्धा आपण ओव्हरऑल शॉपिंगचा सेपरेट एक व्हिडिओ बनव ना घरी गेलं. तर मग आपण व्यवस्थित जर बार्गेन केलं ना तर चांगलं, म्हणजे आपलं बेनिफिट होतं, म्हणजे चांगलंच होतं. तर मग त्यामुळे मस्त रिजनेबल रेटनेच त्यांना विचारायचं आणि सांगायचं, बार्गेन करायचं म्हणजे बिंदास. हां खूप करायला लागतं बार्गेन. आम्ही तर खूप बार्गेन केलं, म्हणजे करतेच. मग करता, म्हणजे मला माहित नव्हतं की एवढं होईल, पण मग खूप केलं. इव्हन एक बार्गेन केल्यानंतर आमच्याकडे सुट्टे पैसे नव्हते, ते साईड की ओके नका देऊ, ठीक आहे जा, असं म्हणजे इतकं मस्त आहे ते, छान आहे. सो तुम्हाला फक्त बार्गेन करावं लागतं, अदरवाईज मस्त आहे, एकदम छान आहे. मी एक बॅग घेतली आहे, एक अशाच छान ऑक्सिडाइज बँगल्स घेतले आहे, खूप सारे अँकलेट्स घेतले आहेत असेच द्यायला. कोणी पण घरी आलं की द्यावं लागतं ना, सो अँकलेट मला खूप आवडले, सो ते घेतले आहेत. अजून उषईचे कुशन कवर्स घेतले, एकदम पॅचेस असतात ना ते असे, तर मला खूप दिवसाची इच्छा होती तशी घ्यायची, तर मग मी ते घेतले. ते पण मला स्वस्त मिळाले, 470ला 2 मिळाले स्क्वेअर. मी दाखवेन ते तुम्हाला एक व्हिडिओमध्ये, बनवेल मी त्याचा खास व्हिडिओ की मी काय काय घेतलं आणि कितीला घेतलं. तर असं आम्ही खूप छान शॉपिंग केली आहे. हो, असं झालं आपला टोटल खर्च आजचा. किती झाला आहे त्याची टोटल मी इथे वरती मांडून देईल, आपण जे पण बोललो आहे त्याबद्दल. कारण आता एवढं कॅल्क्युलेट करण्यात म्हणजे काय, आता ठीक आहे ना, आपण टाकून देईल सगळं. चालेल. अशी आपण एक बजेट ट्रिप प्लॅन करू शकतो गोवाची, हे पण पॉसिबल आहे आणि मजा येते. चिल वातावरण आहे. आपण जे पण तिकडे आपलं असतं ना डेली लाईफ आणि ते थोडंसं आपण विसरून जातो इथे आल्यावर. हे एन्व्हायरमेंटच तसं आहे, मजा येते. सो स्टे ट्यून गाईज, भेटूयात पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. उद्याचा ब्लॉग आम्ही परत टाकूच. हा पण मी प्रयत्न करेल की आजच टाकता आला तर टाकून देईल, म्हणजे आज म्हणजे उद्या सकाळी मी तो पोस्ट करून देईल. बाय, गुड नाईट. बाय, गुड नाईट. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब गाईज. सबस्क्राईब. खूप सारे ऑप्शन्स आहेत फिशचे पण मग आम्ही विचार करतो की एक सिझलर ट्राय करून बघू कसं वाटतं. सो लेट्स सी. अर्धा मी कट होतोय. काय प्रॉब्लेम